नमस्कार मंडळांनो, तर आज माझी सुरुवात झालेली भाजीपासनं। आज मी भाजी केली चवीची, माहिती नाही कशी झाली, आपण बघूया ब्लॉगमध्ये। आणि ज्यांनी कोणी माझा ब्लॉग बघितला नसेल, रील वगैरे मी जी पोस्ट केली होती त्यांनी माझ्या इंस्टाग्रामला आणि यूट्यूबवर जाऊन बघू शकाल, कारण की मी पोस्ट केली होती। आणि मग नंतर संध्याकाळी मी ही हेअरस्टाईल केलेली। ही हेअरस्टाईल ना वेडिंगसाठी खूप मस्त वाटते आणि मी ही हेअरस्टाईल फर्स्ट टाईम ट्राय केली आहे। आणि त्यानंतरला ना त्या हेअरस्टाईलची खूप प्रॅक्टिस केली, कारण की मी ओन हेअरस्टाईलवर प्रॅक्टिस करत नव्हती, म्हणजे असे डमी वगैरे असेल ना त्याच्यावरच करते मोस्टली मी। आणि नंतरला मग क्लायंट आल्यामुळे आम्ही गेलेली कॉफी आणायला, आणि लेट्स सी कॉफी आणि चाय। एका क्लायंटला कॉफी आणि चाय पाहिजे होती आणि ढग खूप मस्त आलेले बघायला। आणि नंतर संध्याकाळी जाता तर मला क्रेविंग झालेली की वफल्स खायची, कारण की वफल्स एक्झॅक्टली आमच्या समोरच आहे। आणि मग नंतर तिकडनं घरी आल्यानंतरला मी आणि माझा भाऊ गेला इकडे माझ्या बहिणीकडे, दीदीकडे गेल्यानंतरला आम्हाला ना दीदीने घेतलेलं फ्रीज। देन हा फ्रीज बघू शकाल, खूप जास्त सुंदर आहे, म्हणजे त्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि कप्पेसुद्धा खूप आहेत। आणि ते बघू शकाल वेगवेगळे एकदम फ्रीजमध्ये आहेत त्यामध्ये, आणि ह्याची क्वालिटी पण खूप जास्त चांगली आहे, सॅमसंगचंच आहे। आणि असं वाटलं ना ह्यामध्ये ना छोटंसं हे पण दिलं बर्फ, म्हणजे आपल्याला कधी कोल्ड कॉफी वगैरे बनवायची असेल ना तर आपण फ्रीजरमध्ये करू शकतो कोल्ड कॉफी। त्याने म्हणजे छोटंसं फ्रीजर दिलं, त्यामध्ये आपण बर्फाचं वगैरे भरू शकतो आपण। आणि मग त्यानंतर दीदीने मस्तपैकी गरमागरम भाकरी केलेला, आणि भाकरी आम्ही घेऊन आलो। नंतरला मी घरी आल्यानंतर आमलेट पण केलं। आम्ही माझा ब्लॉग जेवण इथे एंड करते, आपण भेटूया असं पुढच्या ब्लॉगमध्ये। आणि ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला असेल ते नक्की जाऊन बघा। देन बाय।